नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा, येत्या सोमवारी आहे पिठोरी सोमवती अमावस्या आणि येणारा जो सोमवार आहे तो श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे आणि या दिवशी सोमवती अमावस्या देखील आहे आणि या दिवशी आपण आपल्या घरामध्ये कोहळा कसा बांधावा याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी स्वामी केंद्राप्रमाणे त्या कोहळ्यावरती कोणत्या सेवा कराव्यात जेणेकरून कोहळा बांधल्यानंतर त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल, तो व्यवस्थित काम करेल, अशा प्रकारे योग्य पद्धतीने घरामध्ये आपल्या कोहळा कसा बांधावा याबद्दलची सगळी व्यवस्थित माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण नेहमी घरामध्ये काही उपाय तापाय करत असतो की माझ्या घरामध्ये कधीच कोणती नकारात्मकता येऊ नये, किंवा जर घरामध्ये नकारात्मकता असेल किंवा तांत्रिक प्रयोग तुमच्या घरावरती झालेला असेल, कर्णीबाधेचा प्रयोग तुमच्या घरावरती झालेला असेल, घरामध्ये सतत वाद होत असतील, भांडण कटकट, लहान मुलं रडत असतील, तर घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल, घरात स्वतःचंच घर असून देखील घरामध्ये बसू वाटत नसेल, राहू वाटत नसेल, तर हा जो काही प्रकार आहे तो कर्णीबाधेचा प्रकार असतो. किंवा कोणीतरी तुमच्या घरावरती तांत्रिक प्रयोग केलेला आहे किंवा तुमच्या घरावरती घराला दृष्ट लागलेली आहे असं त्यामागचं कारण असतं. तर आपल्या घरावर जी काही कर्णीबाधा झालेली आहे, जो काही तांत्रिक प्रयोग झालेला आहे, जर दृष्ट वगैरे लागले असेल तर ती सगळी नकारात्मकता सगळी जी काही कर्णीबाधा आहे ती शोषून घेण्याचं काम हा कोहळा करत असतो. कोहळ्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची अनन्यसाधारण शक्ती असते आणि म्हणूनच कोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण कोहळा बांधत असताना देखील तो कधी बांधावा आणि कशा प्रकारे बांधावा, त्याच्यावरती कोणत्या सेवा कराव्यात जेणेकरून तो कोहळा आपल्याला चांगलं फळ देईल किंवा त्याचं काम जे आहे तो व्यवस्थित करेल. बघा, म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी केंद्राप्रमाणे, स्वामींच्या केंद्रामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं जातं की घरामध्ये कोहळा कसा बांधावा, सध्या तरी माझ्या घरामध्ये मी तसा कोहळा बांधलेला आहे. तर येणाऱ्या पिठोरी सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे कोहळा बांधू शकता. तर आता सर्वप्रथम कोहळा कधी बांधावा, तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेन की सोमवती अमावस्या, तर अमावस्या सोमवारी सकाळी पहाटे लागणार आहे आणि मंगळवारी संपणार आहे. तर सोमवारी संध्याकाळी तुम्हाला सूर्यास्तानंतरच हा उपाय किंवा हा तोडगा तुम्हाला करायचा आहे, म्हणजेच कोहळा तुमच्या घरामध्ये बांधायचा आहे. सूर्यास्तानंतर, दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा तोडगा किंवा ही सेवा करू शकत नाही, सूर्यास्तानंतरच तुम्हाला हा तोडगा करायचा आहे. तर आता सर्वप्रथम काय करायचं, सर्वप्रथम संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तानंतर आपलं देवघर जे आहे, देवघरापुढे छानपैकी दिवा वगैरे लावायचा, घरामध्ये एक प्रसन्न वातावरण तयार करायचं, धूप दीप अगरबत्ती देवघरामध्ये लावायची. त्यानंतर तुम्हाला बाजारातून म्हणजे कोहळा आणायचा आहे. कोहळा आणत असताना तुम्हाला व्यवस्थित बघून आणायचा आहे, सडलेला किंवा नासलेला किंवा कुठेतरी त्याच्यावरती डाग वगैरे पडले आहेत अशा प्रकारे कोहळा घ्यायचा नाही. व्यवस्थित सगळीकडून व्यवस्थित असलेलाच कोहळा तुम्ही घेऊन या. त्यानंतर कोहळा घेऊन आल्यानंतर तुम्हाला तो स्वच्छ धुवायचा आहे. अगदी पहिल्यांदा एका भांड्यामध्ये पाणी घ्या, त्यात थोडंसं मीठ टाका आणि मिठाच्या मधून तो कोहळा स्वच्छ धुवून घ्या. आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तुम्हाला देवघरापुढे बसायचं आहे. त्यानंतर एका कापडावरती तो कोहळा ठेवायचा आहे. आता एखादं वस्त्र घ्या, त्याच्यावरती तुम्हाला तो कोहळा ठेवायचा आहे. कोहळा जो असतो त्याला देठ हे असलंच पाहिजे. बिना देठाचा कोहळा अजिबात आणायचा नाही, त्याला देठ हे असलंच पाहिजे. तर देठ असलेलाच तुम्ही कोहळा घ्यायचा आहे. त्यानंतर तो एका वस्त्रावरती तिथे देवघरापुढे ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं, त्या कोहळ्याला पहिल्यांदा अष्टगंधाने एका साईडला ओम काढायचा आहे. आता एक मिनिट. आता समजा हा कोहळा आहे, मी तुम्हाला कसं काढायचं हे दाखवण्यासाठी मी हे घेतलेलं आहे. तर समजा हा कोहळा आहे, तर हा आपण स्वच्छ वगैरे धुवून घेतलेला आहे. तर तुम्हाला एका साईडला अष्टगंधाने ओम काढायचा आहे आणि दुसऱ्या साईडला म्हणजे ओमच्या मागच्या साईडला बरोबर तुम्हाला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे. ओम अष्टगंधाने काढायचं आणि कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे. आणि ओमच्या आणि स्वस्तिकच्या बरोबर मध्ये तुम्हाला काजळाने किंवा काळं काही असेल तर काजळाने अशी पूर्ण रेष खालून वरपर्यंत अशी पूर्ण एक रेष ओढायची आहे. झालं. तर अशा प्रकारे तुम्हाला स्वस्तिक आणि ओम काढून घ्यायचा आहे. परत एकदा सांगते, एका बाजूला अष्टगंधाने तुम्हाला ओम काढायचा आहे, एका बाजूला
कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या दोघांच्या मध्ये खालून वरपर्यंत बरोबर एक रेष ओढायची आहे. काजळाने असेल किंवा काळ काही असेल त्याने तुम्हाला एक रेष ओढायची आहे. झालं. त्यानंतर तिथेच तो कोहळा ठेवून त्याची तुम्हाला पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, एक फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून तुम्हाला ती त्या कोहळ्याची जी आहे ती पूजा करून घ्यायची आहे व्यवस्थितपणे. आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. बघा, कोणतीही सेवा करा, कोणताही तोडगा करा, तो तोडगा करत असताना ज्यावेळी आपण त्याच्यावरती काही मंत्र स्तोत्रांचं पठण करत असतो त्यावेळी तो तोडगा असतो तो अधिक पटीने आपल्याला फळ देत असतो किंवा त्याचं कार्य जे आहे तो करत असतो. म्हणून आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये ह्या सगळ्या सेवा सांगितल्या आहेत ज्या कोहळ्यावरती झाल्याच पाहिजेत. आणि याच सेवा का करायच्या? कारण या ज्या काही सेवा मी सांगणार आहे त्या सेवांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची शक्ती आहे. म्हणून ह्या काही ज्या सेवा सांगणार आहे त्या सेवा तुम्ही करायच्याच आहेत. नाहीतर कुणीतरी एखाद्यानं सांगितले घराला दृष्ट लागू नये म्हणून असं होऊ नये तसं होऊ नये म्हणून कोहळा बांधावा, आणलाय एखाद्या कपड्यात बांधलाय आणि वर टांगून ठेवलाय, तर असं नाही. सगळं व्यवस्थित केलं तरच त्याचं फळसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिळत असतं. तर अशा प्रकारे पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर तो कोहळा तुम्ही हातात देखील घेऊ शकता किंवा तसंच तिथे त्या वस्त्रावरती ठेवून देखील तुम्ही त्या सेवा करू शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ हा जो स्वामींचा षडाक्षरी मंत्र आहे तो तुम्हाला एक माळ करायचा आहे. त्यानंतर दत्त महाराजांचा बीजमंत्र जो आहे तो तुम्हाला एक माळ करायचा आहे. त्यानंतर नवनाथ मंत्र जो आहे तो तुम्हाला एक माळ करायचा आहे. कालभैरवाष्टकम 11 वेळा म्हणायचा आहे. शाबरी मंत्र जो आहे तो तुम्हाला एक माळ करायचा आहे. आणि वल्गा सुक्तम जे आहे ते तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. मी परत एकदा सेवा सांगते. श्री स्वामी समर्थ हा जो महाराजांचा षडाक्षरी मंत्र आहे तो तुम्हाला एक माळ करायचा आहे. शाबरी मंत्र एक माळ करायचा आहे. नवनाथ मंत्र जो आहे तो तुम्ही एक माळ करू शकता किंवा 11 वेळा देखील म्हणू शकता, कारण तो थोडा मोठा आहे तर तुम्ही 11 वेळा देखील म्हटलं तरी चालेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं दत्त महाराजांचा जो बीज मंत्र आहे तो तुम्हाला एक माळ करायचा आहे. कालभैरवाष्टकम स्तोत्र जे आहे ज्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहीत आहे ते तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. आणि वेदोक्त वल्गा सुक्तम तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. जर तुम्हाला वेळ नसेल, शक्यच नसेल 11 वेळा म्हणणं, तर तुम्ही एक वेळा म्हटलं तरी चालेल, पण 11 वेळा म्हणणं अनिवार्य आहे. ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल. तर ह्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला तो कोहळा जो आहे तो महाराजांना आपण प्रार्थना करायची आहे की या कोहळ्या म्हणजे जी काही माझ्या घरात हा उपाय किंवा हा तोडगा जो मी करत आहे तो माझ्या घरातील जी काही नकारात्मकता आहे किंवा करणीबाधेचा जो काही प्रकार झालेला आहे, तांत्रिक प्रयोग झालेला आहे, ती सगळी नकारात्मकता या कोहळ्याने शोषून घ्यावी आणि माझं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदावी अशी महाराजांच्याकडे प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तो कोहळा जो आहे तो एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला कुठे बांधायचा? बघा, योग्य ठिकाणी बांधणं पण खूप महत्त्वाचं असतं. तर तुम्हाला कुठे बांधायचं आहे? तुमच्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार असतो त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या खाली तुम्हाला तो कोहळा बांधायचा आहे. आता तिथेच का बांधायचा? बघा, ज्यावेळी एखादा माणूस किंवा कोणीही तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल त्यावेळी त्याच्यासोबत जी तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत असते ती निगेटिव्हिटी तो कोहळा तिथेच शोषून घेत असतो. ती निगेटिव्हिटी आपल्या घरात आतमध्ये येत नाही. त्यामुळे तो कोहळा जो आहे तो तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बरोबर मध्ये किंवा मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या साईडला तुम्हाला तिथे बांधायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा कोहळा बांधायचा आहे. दर्श अमावस्या किंवा सोमवती अमावस्या किंवा शनी अमावस्या या 3 अमावस्येला आपण हा कोहळा बांधायचा असतो किंवा कोणत्याही अमावस्येला तुम्ही बांधू शकता. आणि जर तुमच्याकडे आधी एक कोहळा बांधलेला आहे, जर तो खराब झाला तर तो कोहळा जो आहे तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा. आणि समजा हा आत्ता आपण जो कोहळा बांधलेला आहे आणि लगेच 8-10 दिवसाने तो खराब झाला, नासला किंवा त्यातून पाणी जर गळायला लागलं तर अगदी घाबरून जायचं नाही. आपण उलट चांगलं मानायचं की त्याने त्याचं काम केलेलं आहे. आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, त्याने शोषून घेतलेली आहे आणि त्याची क्षमता जी आहे ती संपलेली आहे. त्यामुळे जर तुमच्या त्या कोहळ्यामधून पाणी गळत असलं किंवा तो खराब झाला तर तो कोहळा जो आहे तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा आणि त्यानंतर नवीन कोहळा आणून तुम्ही परत ह्या सगळ्या सेवा करून तुम्ही परत बांधू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला येत्या सोमवती अमावस्येला घरामध्ये तुमच्या घरातील नकारात्मकता, कणीबाधा, नजरदोष या सगळ्या वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी हा कोहळा तुम्हाला बांधायचा आहे. अगदी योग्यरित्या
तुम्हाला बांधायचा आहे. सगळ्या सेवा वगैरे करून जर तुम्ही हा कोहळा बांधाल तर नक्कीच तुमच्या घरातील निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता सगळ्याचा नाश होईल आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये टिकून राहील, सकारात्मकता टिकून राहील, यात काही शंका नाही. तर अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती आपल्या नवीन असाल तुम्ही तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा. श्री स्वामी समर्थ.